अथर्व 11 आणि रॉयल मराठा टायगर्स या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांनी एक एक मॅच पराभूतीच्या छायाखाली ते गेलेत. या सामन्यामध्ये कसा रीतीचा परफॉर्मन्स असेल. अगदी मॅचच्या पूर्वीनं सुरुवातीलाच दोन्ही कॅप्टनचा एक फोटो पोस्ट मी पाहिला. मी तर अनेक वेळा म्हणतो फोटो काढायला वेळ लागत नाही, परंतु इमेज बनवायला फार वेळ लागते. आज इमेज बनवावी लागेल, कारण दोन्ही संघांनी एकही विजय मिळवलेला नाही आहे. या मॅच मध्ये विजय मिळवावा लागणार आहे. सामन्याला होती सुरुवात. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत. नमस्कार मंडळी, आपण पाहतोय केएसके प्रीमियर लीग. खोला टाकला, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केलाय, इनफिल्डला भेटलाय, जिथे मात्र स्वीपर कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावा मिळतात त्या पहिल्या बॉलवरती 2. साहिल बनगे मागील मॅच मध्ये देखील दमदार परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. सातारा जिल्ह्यातील आयकॉन खेळाडू म्हणून सध्या तो मैदानामध्ये खेळतोय. नाणेफेकीचा कौल इम्पॉर्टंट होता. अथर्व 11 ने तो जिंकला. डिबॉन डी टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आणि सध्या बॅटिंग करते रॉयल मराठा टायगर्स टीम. डीजे आदेश मी कौतुक करेन. चांगल्या रीतीने त्यांच्या माध्यमातून आवाज देखील सोडण्यात आला आणि आमच्या आवाजाची काळजी त्यांनी घेतली. कोला टाकला, अगदी यष्टांच्या मधोमध आहे की काय. पिचिंग इन लाईन पाहिलं पंतांनी. डिरेक्शन ऑफ द बॉल पिचिंग इन लाईन. गोलंदाजी आपण पाहतो. रिप्ले पहा. उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल पिच झाला आणि बाहेरच्या दिशेने निघत होता. स्टंप आणि चेंडूचे कोणतेही संबंध नव्हते. अगदी पुढचा बॉल लोड फुलटोज आहे, जिथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. ऍज अ कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये चेंडूवरती येत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सिंगल येते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचते. तब्बल 3 धाबा धावफलकावरती आहेत. सागर सपकाळने अप्रतिम गोलंदाजी केली. पॉवर प्लेचं षटक तो हाताळतोय आणि त्याला माहिती आहे समोर साहिल बनगे आणि अजय मोरे सारखा बॅटर असताना त्याच्या विरोधामध्ये कशी गोलंदाजी करायची. आतापर्यंत मी म्हणेल इकॉनॉमिकल आणि चांगली गोलंदाजी. डू ऑर डायची मॅच आहे. करो अथवा मरोची स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. अस्तित्व टिकवावं लागेल. खोला टाकला, डाऊन द ग्राउंड खेळलेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतो. वेगाने चेंडूवरती शेडू बिजिल ठेवला. ऍज अ कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये चेंडूवरती येत असताना प्रताप याला आपण पाहतो. फार वेगाने चेंडूवरती तो येत असताना पाहायला मिळाला, परंतु इथे धावा रोखावा लागतील. धावसंख्या फक्त आपण पहिली तर जाऊन पोहोचले. अर्थातच 4 या आकड्यावरती. आतापर्यंत 3 चेंडू अप्रतिम पद्धतीने हाताळलेत. यावेळेला लोड फुलटोस. लॉंग ऑफला प्रताप फार वेगाने चेंडूवरती आलाय. त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू सीमारेषा ओलांडेल आणि धावा मिळतील या बॉलवरती 4. निर्णय घेणं महत्वाचं होतं. चेंडूवरती जाऊ की चेंडू येण्याची वाट बघू. प्रताप आपण पाहिलं चेंडूवरती जाण्यासाठी वेगाने पळत आला. हाई जम्प घेतली. चेंडू हातानं आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, मात्र अखेरीस चेंडू आपण पाहिलं तर निघून जातोय चौकारासाठी. अखेरीस साहिल बनगेने जास्त वेळ वाट पाहिली नाहीये आणि त्यांना मात्र वाट शोधायला आता केली आहे सुरुवात. चांगला चौकार पाहायला मिळाला. विवंचनेमध्ये होता क्षेत्ररक्षक. झेल घ्यायची की चेंडूला स्टॉप करायचं आणि त्या दुविधा मनस्थितीमध्ये चौकार आलाय. हा बॉल देखील यावेळेला फटका चांगला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर डाऊन द ग्राउंड आला हा चौकार. खरं तर हेच आहे साहिल बनगेची बॅटिंग. नॅचरल इनिंग, त्याचा नॅचरल गेम आणि नॅचरल बॅटिंग त्याची आपण पाहिली तर पहिल्या 2-3 चेंडूवरती शांत राहिला, मात्र एकदाच सूर त्याला गवसला की अखेरीस मात्र तो मागे वळून बघत नाही आणि तब्बल आपण पाहिले तर 2 चेंडूवरती 2 चौकार त्यानं लगावले आणि टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचवले. पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 लॉस ऑफ दी 0 विकेट. 12 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात तर चांगली झाली आहे. आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एक ब्राईट स्टार्ट संघाला मिळवून दिली आहे. खऱ्या अर्थानं ज्याची सुरुवात चांगली असते त्याचा शेवट चांगला होतो असं अनेक वेळेला आपण समालोचकांच्या माध्यमातून ऐकतो, परंतु इथे मोमेंटम आहे ना. टेनिस क्रिकेट जे आहे ते शॉर्ट टाइम क्रिकेटचं आहे. शॉर्ट टाइम मध्ये काय घडेल याचा मात्र नेम नसतो. एखाद्या षटकामध्ये 3-4 विकेट जातात लगातारचे, असं वाटत असतं की आपल्याला मोठी धावसंख्या उभी होईल, परंतु अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आपण पाहिलं ना तर संघ आव्हानं त्यांची तिथे संपुष्टात येत असताना पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संदीप सज्ज होत असताना पाहायला मिळेल. संदीप चोरगे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. 12 धावा धावफलकावरती आहे. 12 रन्स ऑन दी बोर्ड. स्विच हिट लगावलाय. फटका फसलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय. झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ नाही बसत धावसंख्येला मेळ. काय चाललाय हा खेळ. अगदी असाच आहे क्रिकेटचा खेळ, जिथे आपण पाहिलं तर
सातत्याने चर्चा केली या मॅच मध्ये धावा चांगल्या होत आहेत, मात्र गोलंदाज झाला तदनंतर आपण पाहिलं तर त्याने मात्र अप्रतिम चेंडू टाकला. स्पीड चिट साठी आधीच तयार होता बॅटर अजय मोरे, कारण की त्याने मन बनवलं होतं की चेंडू अगदी गुडलँड स्पॉट वरती पडला तर मी तयार राहील स्पीड चिट साठी. मात्र क्षेत्ररक्षक ऑलरेडी तयार होता या चेंडूला झेल घेण्यासाठी आणि तदनंतर आपण पाहिलं तर अजय मोरे मात्र माघारी चालला आणि नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये आपण पाहिलं तर सतीश सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. सतीश येतो मैदानाच्या आतमध्ये. पहिला खेळाडू बाद झालाय. 12 धावा दाफलकावरती आहेत. 1900 सालामध्ये ज्यावेळेला क्रिकेट ऑलिम्पिक मध्ये गेलं त्यावेळेला संघाचे 12 खेळाडूने एका संघामध्ये 12 खेळाडू खेळत होते. अगदी क्रिकेटमध्ये त्या स्वरूपाचे क्रिकेट आपण पाहिलं. खऱ्या अर्थानं 12 आकडा राजकारणासाठी लकी राहिला. शरदचंद्रजी पवार साहेब यांचा जन्मदिवस, गोपीनाथजी मुंडे यांचा जन्मदिवस, परंतु 12 डिसेंबरला खऱ्या अर्थाने अनेकांचा जन्मदिवस येतो. त्यामध्ये युवराज सिंग हा महत्वाचा राहिला. 12 डिसेंबरला त्याचा जन्मदिवस येतो. पुढचा बॉल आडवा बाटने बॅटची लिडिंग एज घेतली. शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षकाला बीट केलंय. चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. धावा इथे मिळतील तर एकंदरीत एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती आहेत. अगदी लेग स्लिपचा खेळाडू ऑलरेडी तयार होता. त्याला माहिती आहे चेंडू पडल्यानंतर अगदी भिंगरी सारखा फिरेल, काटा बदलेल चेंडू आणि तसं त्याने मात्र अगदी मागे वेगाने जाऊन हा चेंडू अडवला आणि अखेरीस आपण पाहिलं टीमची टोटल आपण पाहिली तर 12 वरून पुढे ढकलली 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन द बोर्ड आहेत. 13 धावा धावफलकावरती आहेत. प्रयत्न तुम्हाला चांगले करावे लागतील, परिश्रम तुम्हाला करावे लागतील, कारण मेहनत केल्यानंतरच तुम्हाला यश मिळणार आहे. इथे प्रयत्न करावे लागणार आहेत. आर पाटील आभा यांची मला आठवण होते, कारण जिथे रोजगार हमीवरती काम करणारे आर पाटील आभा जर महाराष्ट्राचे गृहमंत्री बनू शकतात यावेळेला पहा संघर्ष केलाय, शंखनाद होतोय, मैदानाच्या आतमध्ये येतोय हा षटकार. अगदी असहमत आहे, कारण की मेहनत केल्याशिवाय तुम्हाला काहीच भेटत नाही. मेहनत करावीच लागेल. आणि सध्या मात्र सतीश चव्हाण साहिल बनगेने मात्र सांगितलंय होय मेहनत करण्यासाठी मी तयार आहे, जबाबदारी खांद्यावरती घेण्यासाठी तयार आहे. आणि जेव्हा जबाबदारी खांद्यावरती येते तेव्हा वय पाहिलं जात नाही, खांदे मजबूत असणं महत्वाचं आहे. आणि मॅच मध्ये येतोय षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा 19. उजव्या एसीच्या बाहेर इनसाइड आउट केलंय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. क्षेत्ररक्षक पोचतोय त्या ठिकाणी. प्रयत्न पुरे राहिले आहेत. धावा याही बॉलवरती पाहायला मिळतील. त्या एकंदरीत 2 खऱ्या अर्थानं 2 अक्षरांचा असणारं लक, 2.5 अक्षरांचा असणारं भाग्य, 3 अक्षरांचं असणारं नशीब, 3.5 अक्षरांचं असणारं किस्मत. याहूनही मोठा शब्द मेहनत आहे. आणि ती मेहनत मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण साहिलला पाहतोय. अगदी इनसाइड आउट फटका खेळला होता. ही कॅच अवघड होती, मात्र अवघड कॅच बनवण्याचा प्रयत्न खेळाडूने जरूर केला, मात्र अखेरीस बॅटरला यश भेटलं. धावा येत आहेत. पुढचा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न उजव्या एसीच्या बाहेर. हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. आर पाटील आबांची मी चर्चा केली, कारण खऱ्या अर्थानं रोजगार हमीवरती काम केलं, उपमुख्यमंत्री गृहमंत्री बनले. जिथे आपण धीरूभाई अंबानीला पाहिलं, पेट्रोल पंपवरती काम करणारे धीरूभाई अंबानी एक रिलायन्स मोठं साम्राज्य उभी करू शकले. नेल्सन मंडेला 27 वर्ष तुरुंगवास भोगणारा नेल्सन मंडेला जगाला शांतीचा संदेश देऊ शकला. यावेळेला बॉल डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक मिळाल्या दुरीचा प्रयत्न इथे वेगाने रन्स कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाला. त्या 2 प्रत्येकाच्या संघर्षाचा शंखनाद आपण नेहमीच पाहिलाय. संघर्षाची गाथा गायली जाते, कारण एकंदरीत पाहिलं लिओनो मेसी मॅच जिथे फुटबॉलच्या मॅचच्या दरम्यान चहा देखील सर्व करायचा, जिथे क्रिस गेलचा विचार केला ना तर एका जीवनासाठी धावफलकावरती धावा त्या 23 खेळाडू. एक बाद झालाय. एका टायमाच्या जीवनासाठी त्याला तो म्हणतो की मला चोरीही करावी लागली आहे. पत्र्याच्या घरामध्ये बनलेल्या पत्र्याच्या घरामध्ये तो राहिला आणि खऱ्या अर्थानं आज जगविख्यात जगप्रसिद्ध असा युनिव्हर्सल बॉस देखील बनला होता. क्रिकेटमध्ये प्रत्येकाला मेहनत करावी लागते. मला मेहनतीची गाथा सांगत असताना ना खऱ्या अर्थानं आपण प्रत्येकाला एक ऊर्जा देण्याचा प्रयत्न इथे करत असतो की संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. 23ला 1 आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. अगदी लॉकडाऊनच्या काळामध्ये इंटरव्ह्यू बरेच सर तुम्ही घेतले, त्यामध्ये देखील कळालं की टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंची कशा पद्धतीने मेहनत असते. कृष्णा लक्ष्मण सातपुते त्याचं कशा पद्धतीने स्ट्रगल राहिलं, त्याच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने स्ट्रगल राहिलं ना आज ते नाव एवढं मोठं का झालंय. इंटरव्ह्यू तुम्ही नक्की बघा आणि त्यामध्ये तुम्हाला माहिती पडेल की टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये खेळाडू देखील कशा पद्धतीने स्ट्रगल करून आज मोठे झाले. सध्या गोलंदाजीसाठी आपण पाहिलं सतीश सनस, अर्थातच सातारा आयकॉन मधील हा खेळाडू आता सध्या मात्र गोलंदाजीसाठी येतो, कारण की विकेट अजून पडलेली नाहीये. आणि सध्या आपण पाहिलं तर एक विकेट असताना पार्टनरशिप चांगली होते सतीश आणि साहिल बनगेची.
एक टेन्शन वाढवणारं काम आहे, कारण 23 धावा जर का आल्या, एक खेळाडू बाद झाला, 2 षटकांचा खेळ संपला, पुढील 3 षटकांमध्ये काय वाढवून ठेवलं. उजव्या यशीच्या बाहेर खोलात टाकण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला, जिथे पंच आमच्याकडे वळतात. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येतं. व्हाईट बॉल अतिरिक्तच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 24 फेब्रुवारी 2010 साली एक विक्रम नोंदवला होता. खऱ्या अर्थानं सर सचिन रमेश तेंडुलकरांनी द्विशतक त्यांच्या बॅटमधून पहिलं आलं होतं. या संपार व्हाईट बॉल आलाय. संघाची धावसंख्या 24 आणि पहिला खेळाडू राहिला होता जो मात्र त्याच्या बॅटमधून एक दिवसीय क्रिकेटमधील पुरुष क्रिकेटमध्ये द्विशतक आलं होतं. कारण आपण मेघराजच्या नावावरती जी महिला खेळाडू आपण पाहिलं, तिच्या नावावरती द्विशतक 1998 साली पाहिलं होतं. पुढचा बॉल लोअर फुल टॉस, मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक दूर राहील. धावा इथे मिळत असताना पाहायला मिळतात. त्या एक मॅचचं मोमेंटम शिफ्ट करते काय हे षटक, कारण सतीश सनच एक चांगल्या गोलंदाजीसाठी जाणला जातो. धावा कमी दिल्या त्याने या षटकामध्ये. अगदी मागील मॅच मध्ये पहिले 5 चेंडू त्याने निर्धाव टाकले आणि शेवटच्या चेंडूवरती 1 धाव दिली होती डीप मिड विकेट रिझनला. आणि सध्या अगदी इकॉनॉमिकल गोलंदाज आहे, कंजूस गोलंदाज आहे. खोला टाकला समोरच्या दिशेने, चेंडू सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतो. या बॉलवरती धावा मिळतील त्याच्यावर. हा येतोय चौकार. महत्वाचा होता बॉल बॅक ड्राईव्ह. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने हा फटका खेळून काढला जाग्यावरून. अप्रतिम खडे खडे. साहिल बनगे सध्या मात्र मॅच मध्ये अगदी आग लावतोय. त्याची बॅट बोलू लागले पहिल्या मॅच मध्ये देखील, या मॅच मध्ये देखील. स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला, जिथे मात्र काय घडतं मैदानाच्या आतमध्ये सिंगल तर आली आहे. साहिल या साऱ्या गोष्टी करण्यामध्ये तो पारंगत आहे. त्याच्याकडे चांगल्या रीतीचा खेळ पाहायला मिळाला. प्रतिभा चांगली आहे, टायमिंग चांगली आहे, क्रिकेट चांगल्या रीतीने तो खेळतोय. सरळ बॅटनी धाबा गोळा केला, स्विचिटी करण्याचा प्रयत्न त्याचा इथे पाहायला मिळाला. जिथे आपण पाहिलं ना तर इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक हल्लीच्या घडीमध्ये सातत्यपूर्ण खेळले जातात. हल्लीचे खेळाडू आहेत ना या आविष्कारांच्या फटक्यांवरती जास्तीचा भर देतात. खोला टाकला, पुन्हा एकदा आपण कव्हरला खेळण्याचा प्रयत्न पाहिला. सिंगल तर येईल. क्षेत्ररक्षक आहे, पेट्रोलिंग करतोय बाउंड्री लाईन वरती. एक सिंगल आली आहे. धावफलकावरती 31. धावसंख्या अगदी 30 या आकड्यावरती. सध्या आपण पाहिलं तर साहिल बनगे सातत्याने चर्चा करतोय सातारा आयकॉर मधील कमी वयाचा. मात्र या KSK प्रीमियर लीग मध्ये आणखीन एक कमी वयाचा खेळाडू खेळतोय. अर्थातच त्याचं नाव आपण पाहिलं प्रेम देसाई. संतोषजी देसाई यांचा तो खेळाडू आहे जो KSK प्रीमियर लीग मध्ये सर्वात कमी वयाचा 14 वर्षाचा तो लेडर बॉल सध्या खेळतोय चांगल्या पद्धतीने. आणि मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये देखील त्याला खेळताना पाहिलंय. जर साहिल बनगे एका साईडला सातारा आयकॉन मधील खेळाडू असेल तर दुसऱ्या साईडला प्रेम देसाई हा KSK प्रीमियर लीग मधला कमी वयाचा. जातो थर्ड अंपायरच्या दिशेने, चेक केलं जाईल रनआउट. आणि यावेळी मात्र डिसिजन आहे पेंडिंग. धगधग आहे चालू. डिसिजन पेंडिंग आहे कारण DRS इथे घेण्यात आलाय. खेळाडू बाद आहे की नाही तिसऱ्या पंचाला रेफर करण्यात आला. पहा ना किती रंजक कहाणी आहे या तिसऱ्या पंचांची देखील. ज्यावेळेला तिसरे पंच क्रिकेटमध्ये आले, पहिला खेळाडू बाद देणारा राहिला होता जो सचिन तेंडुलकर याला बाद केला तो जॉन्टी रोड्सने. आणि तदनंतर DRS ज्यावेळेला क्रिकेटमध्ये आला ना त्यावेळेला विराट जिथे वीरेंद्र सहवागला आपण पाहिलं होतं तो पहिला खेळाडू बाद देण्यात आला. 31 धावा धावफलकावरती आहेत. ही रन्स कंप्लीट करण्यात आले की नाही त्याची शासंकता मनामध्ये. पंचांनी डिसिजन रेफर केला तिसऱ्या पंचांकडे. सारा बाबी आज मी जात असताना खूप काही गोष्टी इथून घेऊन जाईन. खऱ्या अर्थानं की मी आभारी मानेन आणि त्याच वेळेला मला विशेष अभिमानी असेल की मी 5 वर्ष सलग ही स्पर्धा कव्हर करू शकलो. एक दैदिप्यमान असं आयोजन आपण या स्पर्धेचं पाहतोय. एक चांगलं स्वरूप या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आलंय. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या मेन स्क्रीनवरती सध्याच्या घडीला जे चित्रण पाहतोय ना ते हाय डेफिनेशन कॅमेराने हे कव्हर केलं जात आहे. कारण सूर्यकांतजी आढाव यांच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन्स आहेत ना ती फार छानपणे तुम्हाला दिसतात. त्यांना तुम्ही सध्याच्या घडीला स्क्रीनवरती पाहताय, प्रतापला पाहताय स्क्रीनवरती. आणि या गोष्टी त्याच वेळेला होतात ज्यावेळेला लाईव्ह कव्हरेज चांगलं असतं. हाय डेफिनेशन कॅमेरेस वापरले जातात. पहा ना जिथे प्रतापला आपण सध्याच्या घडीला स्क्रीनवरती पाहतोय त्याचा सनग्लासेस तितकासा उठून दिसतोय त्याच्या चेहऱ्यावरती. आणि प्रत्येक खेळाडूचे जे एक्सप्रेशन चांगल्या रीतीने कैद करण्यात आल्यात या गोष्टी महत्वाच्या आहेत. ही स्पर्धा चांगली आहे, मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, बहुचर्चित, बहुआयामी, बहुरंगी, बहुडंगी असणार आहे. हे आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय, अनुभवतोय. उच्च दर्जा या स्पर्धेचा कालांतराने वाढत चाललाय. स्पर्धा काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण बदल घेऊन आली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं मग जिथे आपण पाहिलं ना तर कोट परिधान करून जिथे टॉस साठी खेळाडूंना येत असताना आपण पाहतो अगदी त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळाडू असेल तो नॉट आउट आहे. प्रत्येक खेळाडूचे एक्सप्रेशन पाय दूध का दूध पाणी का पाणी. टेनिस क्रिकेट.in
मैदानाच्या आतमध्ये हा डिसिजन आपल्याला पाहायला मिळतो. रेफर केला होता, चांगल्या साईड अँगल कॅमेराने इथे दाखवण्यात आलाय आणि प्रत्येक बेस्ट व्ह्यू जो आहे ना तिथून इथे हे बेस्ट व्ह्यू आपल्याला दाखवत असताना पाहायला मिळाले. 31-1. अगदी बऱ्याच गोष्टी बदलत चाललेत. यावर्षी सातारा आयकॉन बघायला भेटतात, पुढच्या वर्षी कदाचित वावगं तर नाही ऑल इंडिया आयकॉन देखील बघायला भेटतील तुम्हाला आणि हे KSK प्रीमियर लीग मध्ये होऊ शकतं सर. नाही, डेफिनेटली ही गोष्ट तर KSK वालेच करू शकतात. मोर फुल टोस ऑन साइड केला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हॉगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. पाना 3 षटकांचा खेळ संपला, परंतु पहिल्या 2 षटकामध्ये धाबा आल्या होत्या. सतीश सनस ऍज अ कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ऍज अ आयकॉन म्हणून गोलंदाजी मार्कवरती आला आणि या षटकामध्ये त्याने धाबा कमी खर्च केला. अगदी 33 धावा आता मात्र स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. ओव्हर क्रमांक 3 ची देखील समाप्ती होते. छोटासा आपण पाहिलं छोटासा ड्रिंक ब्रेक आता मात्र मैदानामध्ये असेल चालू. नेक्स्ट मॅच थँक्यू. नेक्स्ट मॅच साठी आम्ही कॉल देऊ. टीम इंदाई 11 स्टार कॅप्टन आणि टीम आरजू 11 कॅप्टन. आपली पुढची मॅच आहे. दोन्ही कॅप्टनना मी विनंती करतो मुख्य व्यासपीठावरती या. आपण ब्लेझर परिधान करा, आपल्याला विनंती आहे. टीम इंदाई 11 स्टार आणि टीम आरजू 11 आपल्याकडे संध्याकाळचं सत्र आहे, वेळ खूप कमी आहे. आपल्याला विनंती आहे कॅप्टन बुद्ध कॅप्टन आपण या. बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू. अगदी सर आपण थोड्या वेळापूर्वी चर्चा करत होतो या स्पर्धेतला सर्वात कमी वयाचा खेळाडू अर्थातच प्रेम संतोष देसाई, जे आपल्या समालोचक आहेत संतोषजी देसाई सर यांचा तो मुलगा आहे चिरंजीवी प्रेम देसाई. आणि सध्या आपण पाहिलं तर त्याला 14 वर्षाचं वय आणि या स्पर्धेमध्ये त्याला का सहभागी करून घेतलं जातं, कारण की जे प्रेशर असतं त्याच्या या वयामध्ये तो तयार राहावा. प्रेशर मॅनेजमेंट आणि सर्व गोष्टी टीम मध्ये एकावा कसा असावा, हरत जाणाऱ्या मॅचेस मध्ये कशा पद्धतीने प्लॅन ए प्लॅन बी कसे चेंज करावे, टॉस जिंकल्या त्या निर्णयामध्ये कसं कम्युनिकेशन असावं, कॅप्टन सोबत खेळाडू सोबत कसं राहावं. आणि जेव्हा प्लेइंग 11च्या बाहेर तुम्ही असता तेव्हा तुमच्या टीमचा खेळ बघत असताना तुम्हाला सर्व गोष्टींची सवय लागावी. मैदानाच्या आतमध्ये नाही, मैदानाच्या बाहेर बसून देखील टीम सोबत एकावा कसा राहावा या सर्व गोष्टींना कदाचित शिकवण्यासाठी एक आराखडा त्याच्या आतापासून डोक्यामध्ये बिंबवला जातो. त्यासाठी KSK प्रीमियर लीग मध्ये सध्या कमी वयाचा खेळाडू प्रेम संतोष देसाई हा खेळतोय. नाही, प्रेमला मी खऱ्या अर्थानं प्रेम खेळतो जरूर, परंतु प्रेमच्या बाबांचं कौतुक करेन, कारण प्रेमच्या बाबांनी ना त्याला चांगल्या रीतीने पाठबळ दिलं. लेदर बॉलच्या मॅचेसमध्ये संतोषजी देसाई स्वतः त्याला घेऊन जायचे कुठकुठे, तो मात्र ट्रॅव्हल करत असताना पाहायला मिळाला. आणि खऱ्या अर्थानं एक चांगला खेळाडू त्याच वेळेला बनतो ना, त्याला चांगले साथ असते, पाठबळ चांगलं असतं. मैदानाच्या आतमध्ये वळ्यात गोलंदाज सज्ज होत आहे. लेफ्ट आर्म मोडल विकेटने खोलात टाकला, हेलिकॉप्टर डाऊन ग्राउंड खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूवरती येत असताना एक सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा एक येत असताना संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 34 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. समालोचन कक्ष तुम्ही सध्या त्या घडीला पाहताय. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक बाबींना इथे निदर्शनास आणलंय आणि किंबहुना अगदी त्याच वेळेला ना या स्पर्धेचा संपूर्णतः लेखाजोखा tenniscricket.in च्या माध्यमातून चांगल्या रीतीने दाखवण्यात आलाय. हा फटका मिस टायमिंग आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चढूच्या खाली आलाय. टीपला सहज साधा सोपा जे स्ट्रेट टू द फिल्डर. 1 more विकेट डाऊन. अप्रतिम कॅच रोहितने पकडले, कारण की ही कॅच त्याच्यासाठी महत्वाची होती, कारण की हवेमध्ये जो चेंडू होता त्याला माहिती आहे सातारा आयकॉन सध्या मात्र चर्चेत असलेला खेळाडू साहिल बनगेची ही कॅच आहे आणि त्याच्यासाठी ही कॅच खूप इम्पॉर्टंट होती. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहताय साइड अंगलने ज्या पद्धतीने ही कॅच अटेम्प्ट केली, अप्रतिम कॅच पकडले. तदनंतर अर्थातच साहिल बनगे या खेळाडूला अगदी परत पाठवलं. चले जावचा इशारा केला. साहिल बनगे बॅक टू डकआउट. 13 बॉल 27 धावांची इम्पॉर्टंट नॉक इथे फिनिश झालाय. खऱ्या अर्थानं जो ड्रिंक ब्रेक झाला तिथून मोमेंटम शिफ्ट झालं की काय, मॅच थांबली ना की तिथून काही वेळेला अशा घटना घडतात. अगदी सहमत आहे सर. ड्रिंक ब्रेक मध्ये बऱ्याच गोष्टी घडतात बिघडतात. पुढचा बॉल लोअर फुल टोज होता. लॉंग ऑफला खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय, अगदी गॅप मध्ये खेळलाय. चांगल्या धाटणीचा आपला हजर जबाबीपणा क्षेत्ररक्षकाने दाखवला. उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा ना त्याचं सर्वोत्तम उदाहरण इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळालं. एक सिंगल आली आहे.
अगदी या मैदानामध्ये फिल्डिंग एफर्ट्स देखील महत्वाचे राहिलेत, कारण की सिंगल डबल एक एक धाव दुहेरी धाव कशा पद्धतीने राहते. जी मॅच तुम्ही पाहिली काळेश्वरी वॉरियर्स इंदाई 11 स्टार, तिथे मात्र तुम्हाला धावेची किंमत समजली असेल की या धावेमध्ये या मैदानामध्ये धावेला बरेच किंमत आहे. पुढचा बॉल लोअर फुल टोस ऑन साइडला चेंडूला फेकून दिले, सीमारेषेच्या बाहेर येतोय हा एक चांगला फटका, बॅट मधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. अगदी मिस्टर सतीश पहा रिप्ले टेलिकास्ट मध्ये ज्या पद्धतीने हा फटका खेळला, चेंडूकडे बघत बसला, ज्या पद्धतीने या चेंडूला आपण पाहिलं त्याला थोडीशी कुणकुण लागली की डीप मिड विकेट रिझनला हा चेंडू पकडला जातोय की काय, मात्र अखेरीस चेंडूने जागा कव्हर केली आणि षटकारासाठी मात्र स्कोर कार्डवरती सजला. धावसंख्या 41, लॉस ऑफ दी 2 विकेट्स. रॉयल मराठा टायगरचे खेळाडू सातत्यपूर्ण वाट पाहत येतील अशा रनची. सतीश उजव्या सीच्या बाहेर खोला टाकला होता, 1 रन से इथे आवर्जून प्राप्त होईल. सतीश साठी ना रॉयल मराठा वॉरियर्सचा प्रत्येक खेळाडू म्हणत असेल तुझी तुलाच पुरी करायची, हौसा आकाश उंच उडायची, गड्यात तयारी ठेवणं म्हणायची, कधी झुकायची कधी नडायची, झुकावं लागणार आणि नडावं धावा गोळा करण्यासाठी. अगदी असहमत आहे या मताशी. मात्र आता सध्या मात्र आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू मात्र बाकी असेल. खोलात टाकला होता, कव्हरला केलं, डीपॅक्सच्या कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरी धाव प्राप्त होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळते, परंतु काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, विकेट सॅक्रिफाईस, खेळाडू होईल तो तिसरा बाद. साहिलने अगदी आपण पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस केले, यावी मात्र त्याला विकेट सॅक्रिफाईस करावी लागले, कारण की बॅटिंग लाईनअप आपण पाहिलं तर अर्थातच रॉयल मराठा टायगर टीमकडे बॅटिंग लाईनअप चांगली आहे आणि यासाठीच कदाचित विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. तब्बल 4 षटकांचा खेळ संपन्न होतोय. धावसंख्या 43. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने चेंडू गॅदर केला गोलंदाजानं आणि फेकला लगेच विकेट किपरच्या दिशेने, तिथे मात्र ही विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये प्राप्त झाली. 4 षटकांच्या अखेरीस 43 विकेट गेले, 3 माघारी. खऱ्या अर्थानं किरण सर आपण एकंदरीत पाहिलं ना तर मला असं वाटतं दुपारपर्यंत धावा चांगल्या येत होत्या, दुपारनंतर काय असं घडलं की धावा येत असताना पाहायला मिळालेल्या नाही आहेत. हे पहा, हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीनवरती. आईस्क्रीमचा देखील आस्वाद घेण्यात येतो. पहा आता शिमगा उत्सव आलाय. यस, तुम्ही आहात डेफिनेटली, तुम्हाला दाखवण्यात येते कॅमेरावरती, कारण शिमगा उत्सव आलाय. शिमग्याची जी चाहूल लागते ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर गरमीचा जो काळ आहे तो वाढत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये कोकणामध्ये जास्तीचा शिमगा उत्सव साजरा करण्यात येत असतो. प्रत्येक प्रेक्षक वर्गालाही कॅमेरामध्ये आणण्यात आलंय. प्रेक्षक गरजेचे आहेत. 20 रुपयाचं तुम्ही कुपन्स कलेक्ट करा आणि उद्या सायंकाळी जाता जाता घरी जात असताना आपण आकर्षक सायकल घेऊन जा, आकर्षक स्मार्ट वॉच देखील घेऊन जाऊ शकता. 20 रुपयामध्ये अजून काय हवं. नशीब कधी झळकेल सांगता येत नाही. नशिबावरती विश्वास नक्की ठेवा आणि अगदी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 20 रुपयाच्या कुपन जर तुम्ही पाडलं तर अर्थातच ही सायकल सध्या स्क्रीनवरती दाखवली जाते आणि सध्या गरज आहे या सायकलची. फिटनेस साठी पेट्रोलचा खर्च खूप वाढलाय, सायकल परवडते हल्ली. नाही, कोविडने ही गोष्ट आवर्जून लक्षात आणून दिली, कारण गाड्या बंद होत्या, सर्व काही बंद होतं. प्रत्येकाच्या घरामध्ये फिटनेस साठी फार महत्वाच्या गोष्टी राहिल्या होत्या. एक काळ आला ना की एक काळामध्ये आपण मी किरण मस्करांना हे विचारणार नाही तुमच्याकडे गाड्या किती आहेत, बंगले किती आहेत, बँक बॅलन्स किती आहेत, सातबारे किती आहेत. मी तुम्हाला हे आवर्जून विचारेन तुमची तब्येत कशी आहे, आणि खऱ्या अर्थानं त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पुढचा बॉल खोलात टाकला, यावेळेला आपण पाहतो ना शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला, रन्स आलेला नाही आहेत. ज्या खेळाडूसाठी विकेट सॅक्रिफाईस केली तो मैदानाच्या आतमध्ये पहा, खोलात बॉल टाकला, अगदी चारी मुंड्यात चित केलं, बॅटच्या टोला लागला होता बॉल, डॉट बॉल आला. 43 आहेत. या मॅच मध्ये देखील धावा थांबल्यात. ऋतिक कदम कडून आपण पाहिलं तर पारितोषिक आले. 3 चेंडू 3 षटकारासाठी तब्बल 5,000 रुपये आले होते, मात्र कॅच पकडली आहे. विकेट साठी पारितोषिक आलं आणि सध्या आपण पाहिलं तर कॉट बिहाइंड विकेट, अगदी ही महत्वाची विकेट यावी मात्र 36 ला जावं लागते माघारी. धावसंख्या कमी आहे 43 आणि चौथा फलंदाज आता मात्र अगदी पॅव्हलियनच्या दिशेने चालू लागलाय. चला टॉस साठी आपण तयारी करतोय. पहिला खेळाडू तर बाद झालाय. इथे आपण पाहतोय पारितोषिक आलंय. किरण सर, आपण पारितोषिक देणारी व्यक्ती ती मोठी ना की एखाद्याने कामकाज केलं मैदानामध्ये आणि तदनंतर त्याला पारितोषिक देण्यात येतं, ती फार महत्वाची आणि मोठी व्यक्ती असते माझ्या मनाने तरी. कारण एखाद्या काही वेळेला ना पारितोषिक अशी येतात 6 बॉल 6 षटका, 6 बॉल 6 विकेट, परंतु महत्वाचे राहतात ना ज्यावेळेला एखादा छोटा मोठा कारनामा झाला तरी देखील पारितोषिक दिलं जातं. धावफलकावरती आता 43, 4 खेळाडू बाद.
धावफलकावरती धावा त्या 43ला 4. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हॅट्रिक साठी 5,000 रुपये कॅश प्राइज आहे. खोलात यावेळेला ऑन साइडला आणखीन एक संधी, सुवर्ण संधी करेल का प्रताप? त्याने टिपला झेल. दुसरा खेळाडू बाद. अगदी आणि आणखीन एक विकेट घेतली तर अर्थातच तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आता मात्र भेटेल गोलंदाजाला. वा पहा अगदी चेंडू हवेमध्ये, जिथे आपण पाहिलं तर ही अप्रतिम कॅच पकडली जाते. पियुषच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज पुकारलंय आम्ही आणि ऋत्विक कदमच्या माध्यमातून हे कॅश प्राइज दिलं जाईल आणि धावसंख्या सध्या मात्र स्थिर आहे 43. 43 5 विकेट माघारी गेलेत. धावा थांबल्यात. गतिरोधक टाकला धावसंख्येला गोलंदाज रोहितने. 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्यात. 5,000 रुपयाचा मानकरी राहील का? आज जाता जाता अजून एक मला कीर्तिमान पाहायला मिळेल का? कारण या स्पर्धेने मापदंड ओलांडल्यात. आपल्या स्वतःचेच रेकॉर्ड मोडीच काढल्यात. खोलवा टप्प्याचा बॉल इथे 5,000 वरती फेरले पाणी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा अविश्वसनीय षटकार. वा धगधग गोलंदाजाची वाढली, धगधग कोणाची वाढली असेल. अप्रतिम फटका, अगदी जाग्यावरून उभा राहून ज्या पद्धतीने हा फटका खेळून काढला, मनगटेच्या साह्याने पोहोचवलाय डीप स्क्वेअर रिजनच्या अगदी बाहेर अंतर पूर्ण केलंय आणि षटकार प्राप्त केलाय. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न, पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असू शकतो. जागा सोडले, चेंडू पकडला, फेकला स्ट्रायकिंग एंडला, तोपर्यंत दुसरी धाव. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. काय धावा धावलेत यावेळी मात्र 2 धावा अगदी वेगानं कंप्लीट केलेत आणि टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचते 51. अर्धशतक कंप्लीट झालंय. कुंथत का होईना परंतु धावा तर आल्यात. कारण इथे 70 ते 80 धावा आपण या मॅच मध्ये किंवा या स्पर्धेमध्ये आज पाहायला मिळाल्यात. धावा बनल्याही आणि धावांचा पाठलागही झाला, परंतु या मॅच मध्ये आणि आधीच्या मॅच मध्ये धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. क्रिकेटचा खेळ, खेळामध्ये आपण साऱ्या काही गोष्टी पाहिल्यात. आफ्टर लंच ब्रेक, कारण पुण्यामधून तर खेळाडू नाही आहेत, सातारा जिल्ह्यामधून आहेत. या गोष्टीला थोडंसं बाजूला सारा मैदानाच्या आतमध्ये वळूयात. गोलंदाज सज्ज होईल. हाफ ट्रॅकर आहे, पुन्हा एकदा कव्हर्सला केले. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. एक सिंगल इथे मिळेल. दुरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट करण्यात आली. फेकी खराब झाली आहे. तिहेरीचा प्रयत्न करण्यात आला. 3 धावा सहजरित्या अर्जित करण्यात येतात. 3 धावा इथे अर्जित करण्यात आल्यात. पूर्वार्धाचा खेळ संपला. 54 बनला. माझ्यासाठी ही स्पर्धा येथे संपते. निरोप घेतो आता आम्हा. आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र, जय भारत. हे 5व्या पर्वासाठी मी थांबतोय. तुम्ही थांबू नका, कारण ही स्पर्धा अशीच उद्यापर्यंत चालू राहील. प्रेक्षक वर्गाची गर्दी अनेक विक्रम ही स्पर्धा मोडीस काढेल. 54 बनलात. 55चं लक्ष असेल या मॅच मध्ये. थँक्यू सो मच. अगदी कॉम्बॉक्स आज पूर्णपणे गाजवलाय. अर्थातच महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक आणि खऱ्या अर्थाने 5 पर्व या ठिकाणी संपन्न होत आहेत. या 5ही पर्वामध्ये अगदी 2018 ते 2024 पर्यंत ज्यांचा आवाज आम्हाला ऐकायला मिळाला, अगदी KSK आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यातील प्रेक्षक आणि खऱ्या अर्थाने आनंद देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. हो यस, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, आकडे तज्ञ ज्यांना म्हटलं जातं, सन्माननीय आमचे मार्गदर्शक JS भोसले सर यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आमच्या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष विकासभाई कदम यांच्या शुभ हस्ते सन्मान करत असताना खूप आनंद होतोय आम्हाला. हा महत्वपूर्ण एक दिवस ज्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आला. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन खऱ्या अर्थाने ज्यांचं समालोचन अतिशय चर्चेमुळे राहत नेहमी. आकडे तज्ञ ही पदवी त्यांना प्रेक्षकांनी बहाल केले. अर्थातच JS भोसले सर यांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. टाळ्यांचा प्रतिसाद हवा आहे. खूप चांगलं समालोचन. आजचा दिवस आम्हाला शिकण्यासारखा होता. ज्या पद्धतीने शब्दांची फेक राहिली, अगदी निलेश सरांना आमची चर्चा दोघांची झाली की खूप चांगलं समालोचन, खूप चांगले शब्द वर्ड्स त्यांच्याकडून आपल्याला घेताना आपण पाहतो. किरण सर सुद्धा सांगतायत त्या ठिकाणी. थँक्यू सो मच. आम्ही मैदानाच्या आतमध्ये जातोय आणि टॉस करतोय. चला, थँक्यू सो मच. तुम्ही पाहताय KSK प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 5 आहे. KSK प्रतिष्ठानची ही
उच्च कोटीची स्पर्धा पाहत आहे, जी स्पर्धा संपूर्ण सातारा जिल्हा नव्हे तर नवी मुंबई नगरी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट ही संपूर्ण स्पर्धा केली जाते. आजच्या दिवसामधली महत्वपूर्ण मॅच आपण या ठिकाणी खेळवत असताना टॉस आम्ही मैदानाच्या आतमध्ये करतोय. एका बाजूला तुम्ही पाहताय टीम आरजू 11 गणेश कदम आहेत, दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय इंदाई स्टार 11 संघाचे कॅप्टन आहेत. आमच्या बरोबर जे व्यक्तिमत्व जोडलंय खऱ्या अर्थाने क्रिकेट आणि क्रिकेटवरती आतोनात ज्यांचं प्रेम आहे, रामेगर गावचे सुपुत्र, संपूर्ण जावली तालुका आणि महाबळेश्वर तालुक्यामधील एक नामांकित पैलवान, ज्यांनी प्रत्येक फड अर्थात ज्यांनी गाजवलाय, शंकरदादा कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी टॉस करतोय. कॉल कोण देईल? यस, गणेश कदम आरजू 11 संघाकडून कॉल दिला जाईल. अगदी सरांना विनंती करतो की हवेमध्ये स्पिन करा. KSK कॉल आहे आणि KSK यस. आरजू 11 संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? गोलंदाजी स्वीकारताय. संध्याकाळचं सत्र सुरू होतंय. समोरची टीम जबरदस्त आहे. बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत तुम्ही थांबवाल? कमीत कमी 50 रनच्या आत रन मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं जयेश भोसले सर या ठिकाणी आज रजा घेत आहेत, त्यांना गावी जायचंय. आज संपूर्ण समालोचन कक्षामधून समालोचन कशा पद्धतीनं, काय म्हणशील समालोचकांबद्दल? खरं सांगायला गेलं तर ती समालोचक वरती जसे कॉमेंट्री करतात त्यामुळे खेळायला पण खूप मजा येते, जोश येतो खेळायला. थँक्यू सो मच. बॅटिंग करणारी टीम इकडे जाईन. बॅटिंग करायची आहे. किती धावा स्कोरबोर्डती लावाला? 55 ते 60 धावा बंद करण्याचा प्रयत्न असेल. तुलाही सेम प्रश्न असेल. समालोचन क्षेत्रातले मोठे समालोचक जयेश भोसले सर असतील, किरण सर असतील, निलेश मर्डेकर सर असतील, आजचा संपूर्ण दिवसामध्ये आपण ऐकतोय. प्रेक्षक खूप आनंद आहेत, खूप चांगल्या कमेंट्स येत आहेत. तू काय म्हणशील? खरं तर प्रीमियर लीग असो या स्पर्धा असू दे, समालोचनाच्या स्पर्धेला शोभा नाही. आणि खरंच जयेश भोसले सर, किरण सर असतात, एक वेगळी ऊर्जा येते आणि ती स्पर्धा ही चांगली होण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. थँक्यू सो मच. टॉस मध्ये काय घडलंय? यस हो, टॉस मध्ये आपण जर पाहिलं तर आरजू 11 संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद, थँक्यू. बॅक टू कॉम्बॉक्स किरण सर. आज जयेशजी भोसले सर होते, मजा आली. मात्र त्यांचं नेहमी आदर असेल, ते इज अ बेस्ट ऑफ महाराष्ट्रातला आवाज येतो यार. आपण त्याच्यानंतर आहोत. मात्र निलेश मर्डेकर सर, संतोष देसाई सर, किरण मस्कर सर, हे त्रिकूट जिथे असतं तिथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये वेगळी मजा असते यार. आणि कधीतरी या जगून बघा, आम्ही तिघे जेव्हा असतो तेव्हा मतभेद असतात. आमचा जो हे आहे मेहनत आहे, जी प्रत्येक जण आम्ही आपुलकीने करत असतो आणि आमची जी संघर्ष आहे तो प्रत्येकाचा आहे. आणि यावेळी मात्र अगदी व्हाईट बॉल जिथे आपण पाहिलं तर येतोय चौकार. मॅचला झाली सुरुवात, व्हाईट प्लस येतोय 4 धावा. आणि सध्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत करूयात अर्थातच निलेशजी मर्डेकर सर आमच्या सोबत जोडले गेलेत. आणि या पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं चौकार आलाय. सर, निलेशजी सर, मी का बोलतो संतोष देसाई सर आणि निलेशजी मर्डेकर सर, आपण तिघं एकत्र असल्यानंतर एन्जॉय यासाठी येतो की आपली शर्यत ही एक दुसऱ्यांशी नाहीये, आपली शर्यत ही स्वतःशी आहे, स्वतःच्या प्रयत्नांशी आहे, स्वतःच्या अभ्यासाशी आहे, यासाठी येते ती मजा. वेलकम. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. गली रिजन मध्ये खेळून काढला हलक्या हातानं आहे क्षेत्ररक्षक, फक्त 1 धाव कंप्लीट केले. या मॅच मध्ये टार्गेट तब्बल ठेवलंय 55. 55 धावेचा आहे टार्गेट. निश्चित या धावसंख्येची जर आपण चर्चा केली ना तर दोन्ही बाजूने आपण चर्चा करूया. पाठलागही होऊ शकतो, बचावही होऊ शकतो, चांगली बॅटिंग आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. जिथे आता या षटकामध्ये एका बॉल मध्ये 6 धावा आलेल्या आहेत. पहिला बॉल नकारात्मक होता, क्षेत्ररक्षकाला बीट करून बाह्य वर्तुळाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होते. संरक्षणासाठी बॉल त्यांनी अडवलेला आहे. जिथे षटक क्रमांक 1 साहिल बनगे यांच्या नावी आहे. धावसंख्या पुढे सरसावत आहे. 8 धावा 0 गडी बाद. लक्ष आहे ते 55 धावेचं. अगदी 55 धावेचं आव्हान आहे. सध्या बॅटिंग करतो प्रताप. आपण पाहिलं नॉन स्ट्रायकिंग एंडला ऋषी यावेळी मात्र क्रॉस बॅटेड डीप मिड विकेट रिझनला आहे. खेळाडू वेगाने येतोय. अप्रतिम चेंडू गॅदर केलाय. अजय मोरे होता. अजय मोरे आज आपण पाहिलं तर बॅटिंग परफॉर्मन्स आहे, बॉलिंग परफॉर्मन्स आहे, फिल्डिंग मध्ये अप्रतिम आहे. तिन्ही डिपार्टमेंट मध्ये आपण पाहिलं तर त्याने स्वतःला चांगलं प्रूफ केलं मी म्हणेल. निश्चित हा महत्वाचा सामना आहे आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये चांगला खेळ करावा लागेल. किरण सर, आतापर्यंत दोन्ही संघांना 1-1 पराभव पत्करावा लागलाय आणि दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहेत.
अप्रतिम चेंडू स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न बॅटीच्या अगदी बॉटमला लागतोय, मात्र बॅकवर्ड स्वेल एक रिझनला अप्रतिम क्षेत्ररक्षण कंप्लीट केलं आणि तदनंतर आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट केल्यानंतर टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 1-0-10 स्कोर कार्ड वरती आहे. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फिरता बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटलेला आहे. किरण सर, या प्रकारचा बॉल पकडणं म्हणजे एक वेगळं कौशल्य आहे. फिरता बॉल हातातून गरकन गिरकी घेऊन खाली पडतोय, त्यामुळे अशा प्रकारचा बॉल पकडणं तुमच्याकडे ते कौशल्य असणं फार महत्वाचं आहे, कारण फिरता बॉल हातातून उसळी घेतो त्याचा प्रत्यय आला. प्रॅक्टिस आणि ती पण परफेक्ट प्रॅक्टिस. विशाल होता हा यार, विशाल कडून सुटला आणि तदनंतर आपण पाहिलं तर हो सूर्य एक फटका स्क्वेअर कट अगदी पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू आपण पाहिलं तर प्रेक्षकांच्या अगदी भेटीला जाईल. जिथं येतात तब्बल 4 धावा आणि या चौकारानं आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचं थरारक नाट्य संपलं आणि धावा बऱ्याच खर्च झाले, जिथे टीमची टोटल जाऊन पोहोचते 15-15. प्रतापचा एक चांगला फटका होता जो ना खर्चा लगता है ना पैसा लगता है, ना खर्चा लगता है ना पैसा लगता है. जय श्री राम बोलो अच्छा लगता है, जय श्री राम बोलो अच्छा लगता है. अप्रतिम संगीत डीजे अद्वैत, डीजे आदेश. साहिल जाधव ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. हे षटक हाताळण्यासाठी, जिथे पहिल्या गड्यासाठी आता 15 धावांची पार्टनरशिप प्रताप आणि ऋषी यांनी उभी केलेली आहे आणि षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज बॅटिंग करताना ऋषी भोसले आहेत. 4 वरती खेळत आहेत, 3 बॉलचा त्यांनी सामना केलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सिकॉरला क्षेत्ररक्षक नाहीयेत, बॉल सीमारेषा चिरतोय. तलवारीच्या धारेने खेळलेला जोरकस फटका, चौकार. वेगानं धावतो तेवढ्याच वेगानं आता धावा करायला सुरुवात केले. बॅटिंग करत असताना चौकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. ऋषी भोसले यांनी आक्रमण करायला सुरुवात केली आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, होट कॅच, अप्रतिम, लाजवाब, चित्त थरारक झेलची नोंद. अजय मोरे यर्ने यांनी पकडलाय जबरदस्त कॅच. मित्रांनो, झेल आवडला असेल ना तर अजय मोरे यर्ने यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. काय झेल आणि तदनंतर अप्रतिम कॅच, वॉट अ कॅच, वॉट अ क्लॅच. एखाद्या वॉटर पार्क मध्ये ज्या पद्धतीने स्लाइड मारावी तशी स्लाइड मारली आणि कॅच पकडली गेली. अप्रतिम कॅच, विकेटचं पतन. तदनंतर चेक केलं जखम झाले का, मात्र तुम्हाला देणारे डंक तुम्हाला पंख नक्की देतात. विकासभाई कदम जे KSK चे विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांच्या वतीने 101 रुपयाचा पुरस्कार या झेलसाठी आलेला आहे. अजय मोरे यर्ने यांच्यासाठी धन्यवाद, आम्ही आपले आभारी आहोत. हा झेल फार महत्वाचा होता, संघाला विकेट मिळत नव्हती, तिथे संघाला आता विकेट मिळवून दिलेली आहे. गोलंदाज साहिल जाधव. कमी गतीचा बॉल वळवलाय क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली, विकेटचं बटन, लागोपाठची दुसरी विकेट. साहिल जाधव काय कमालीची गोलंदाजी करतोय. ऑल सातारा आयकॉन होता, बॅटिंग करत होता. सध्या आपण पाहिलं सतीश सनस
आणि सतीश सनस म्हटलं तर एक वेल फिनिशर. आणि या मॅच मध्ये आता सतीशची विकेट मिळाल्यानंतर प्रत्येक जण कॉलर टाईट करतोय की होय या टीमचा डाण्या वाघ आम्ही जाळ्यामध्ये अडकवलाय आणि सतीश सनसला केलंय चालतं. सतीश सनस बॅक टू द डकआउट. सतीश सनस आल्या पावली यांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळेची अचूकता साधता आली नाही. कमी गतीचा बॉल ओळखू शकले नाही आणि प्रामुख्याने लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागला. आता साहिल जाधव हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत आणि या स्पर्धेतली आतापर्यंत हॅट्रिक झाली नाही, परंतु हॅट्रिकचा जर इतिहास तुम्ही पाहिला ना आणि हा शब्द जर तुम्ही पाहिला ना तर क्रिकेटमधून आलेला आहे. 1858 साली एच स्टीव्हन्सन यांनी क्रिकेटमध्ये अशा प्रकारची पहिल्यांदा युक्ती केली आणि 3 विकेट घेतल्या आणि त्यांच्या या युक्तीसाठी काही मंडळींनी फंड जमा केला आणि एक टोपी आणली. या युक्तीसोबत हा टोपी हा शब्द जोडला गेला. ट्रिक म्हणजे युक्ती आणि टोपी म्हणजे हॅट आणि तिथून पुढे एक प्रघात पडला तो म्हणजे हॅट ट्रिक. आणि तिथून पुढे क्रिकेटमध्ये एकसारख्या जर 3 गोष्टी झाल्या किंवा जीवनामध्ये जर आपण एकसारख्या 3 गोष्टी केल्या ना तर त्याला आपण हॅट्रिक म्हणतो. आणि गोलंदाज साहिल जाधव हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. आणि तुम्हाला सॅल्यूट आहे, कारण की का म्हणजे कुठलंही काम करा अभ्यासाशिवाय करू नका. जर जिथे तुम्हाला माहिती असेल तिथे तुम्ही बोला आणि माहित नसेल तिथे बोलू नका असं का म्हटलं जातं. कारण की शब्दांचे जादूगर, आकड्यांचे जादूगर, सर्व खेळाडूंची कुंडली घेऊन बसणारे जर कोण असतील तर लेजंड असतील ते अर्थातच निलेशजी मर्डेकर सर, ज्यांना प्रत्येक गोष्टीचा एक दांडगा अनुभव आहे, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आहे आणि अभ्यासू समालोचक त्यांचा आवाज आपण ऐकतोय. वा, आज मी तुमच्यासोबत जोडले याचा आनंद मला का होतोय त्याच्या मागचं कारण आहे हे सर्व अभ्यास. फुलटॉस चेंडू थोडासा फ्लाइट होता, लालच होती, अगदी मोहामध्ये पाडणारा हा चेंडू होता. जसं आपण पाहिलं तर बॅट स्विंग केली तसा थोडासा चेंडू आपण पाहिला फ्लाइट झाला आणि निघून जातोय निर्धाव चेंडूसाठी. कम्मालीचं षटक हाताळलेलं आहे. सर्वच बॉल मध्ये एक चांगलं मिश्रण ठेवलेलं आहे. साहिल जाधव यांचं कौतुक करावं लागेल. हॅट्रिकचा बॉल होता, हॅट्रिक मिळू शकली नाही, परंतु डॉट बॉल त्यांनी टाकलेला आहे. फलंदाजांवरती आहे दडपण, आहे प्रेशर, परंतु या अडचणीतून मार्ग त्यांना काढावा लागेल. कमी गतीचा बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली बनतील, प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल. दशक तडक फडक बेधडक षटकार. मार्ग काढावे लागतात, आपले रस्ते आपल्याला तयार करावे लागतात. रिप्ले टेलिकास्ट कमलेशचा फटका अप्रतिम होता. ज्या पद्धतीने एलिव्हेशन भेटलंय आणि डीप मिड विकेट रिजनला मात्र कव्हर केलंय. प्रेक्षकांच्या भेटीला जाऊन मात्र आढळतोय सीमारेषेच्या बाहेर. 25 कमलेश शिंदे मध्ये बॅटिंग करतात जे कुरुशी गावचे आहेत आणि विजयजी शिंदे जे संघ मालक आहेत, स्वतः आयोजक आहेत. विजयजी शिंदे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे कमलेश शिंदे यांच्यासाठी. धन्यवाद. वा, एक तर आलाय आणि इथून पुढे आता कमलेशच्या खेळाकडे असेल लक्ष. बॉलर तयार. छोट्या उसळीचा बॉल अंगावरती येणारा आडव्या बॅटने खेळलेला आहे. मिडॉनला खेळाडू होते तिकडे एक धाव कंप्लीट होईल आणि त्यानंतर आपण धावफलकावरती जाऊया. एका धावेने धावफलक पुढे सरसावत असताना 26 धावा 2 गडी बाद आणि जे गुणोत्तर धावसंख्येचं शिल्लक राहिलंय ना त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. 18 बॉल आणि 29 धावा शिल्लक आहेत. 2 षटकांचा किरण सर खेळ संपलेला आहे. 18 बॉल 29 हे गुणोत्तर आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना बरोबरीची संधी आहे. आदरणीय विलास दादा शिंदे कुरुशी गावच्या आहेत, त्यांच्याकडून पारितोषिकांची उधळण केली जाते. कमलेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात आणि त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून येत आहे. धन्यवाद. पैसा लावल्याशिवाय पैसा वसूल मॅच होत नाही आणि यावेळी मात्र प्रत्येक षटकारासाठी जरूर मान्यवरांच्या माध्यमातून पैशांचा पाऊस पाडला जातो. मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर याच वाटेमध्ये काटे टाकण्यासाठी आता गोलंदाज सज्ज केला. बॉलिंग मार्कवरती आपण पाहिलं तर अजय मोरे आणि सध्या आपण पाहिलं तर कमलेश आणि स्क्रीनमध्ये दाखवले जातात. अगदी आपण पाहिलं तर जे खेळाडू आपण पाहिले तर अगदी मैदानाच्या बाहेर राहून या मॅच कडे एकटक पाहत आहेत ते सर्व खेळाडू यावेळी मात्र स्क्रीनमध्ये दाखवले जातात. नवनीत आपण पाहिलं स्क्रीनमध्ये दाखवतोय, अगदी ग्लास अगदी कॅप वरती लावून या मॅच कडे एकटक पाहतोय. मी नेहमी सांगतो युट्यूबला नक्की दिसा, स्पर्धेला दिसा, युट्यूबवर दिसा, पण कधी सीसीटीव्हीत दिसू नका. युट्यूबला दिसला तर फेमस होतात. वा, धावसंख्या अगदी जाऊन पोहोचते जी आपण पहिली स्कोर कार्ड वरती 26 डाऊन द ग्राउंड.
चेंडू आपण पहिला मिड विकेट रिझनला पकडलं जातं, डीप मध्ये क्षेत्ररक्षण कंप्लीट केलं जातं, एक धाव इथे घेतली जाते आणि फेकी केली आणि कदाचित चर्चा होते की अजय मोरे गोलंदाजीसाठी आला, कदाचित एखाद दुसरी विकेट आणखीन आल्यानंतर मॅच मध्ये चित्र थोडंसं वेगळं दिसेल. निलेश जाळं विणावं लागेल कारण दोन्ही फलंदाजांकडे ती क्षमता आहे, आक्रमक रूप धारण करू शकतात फलंदाज आणि परंतु एका बाजूला अजय मोरे यांच्याकडे क्षमता आहे, चांगली गोलंदाजी करू शकतात, तेही ऑलराऊंडर खेळाडू आहेत. समोरच्या बाजूला लॉंग ऑनच्या डोक्यावरतून समालोचन कक्षाला दिलेली मानवंदना प्रताप सकपाळ यांच्या बॅट मधून येतो एक बेमिसाल दर्जेदार क्लासिकल क्वालिटी षटकार. प्रतापची पहिली मॅच कारण की मगाशी चाला छोटीशी स्माइल होती, त्याला माहिती होतं पहिल्या मॅच मध्ये नाराज केलं होतं त्यानं प्रेक्षकांना स्वतःच्या टीमला, मात्र या मॅच मध्ये जबाबदार पूर्व बॅटिंग करतोय प्रताप. अजयने एक चांगला बॉल टाकला, खोलवर टप्प्याचा असणारा बॉल खेळून काढला वाईडिश लॉंगॉनला, परंतु 2 धावा किरण सर क्षेत्ररक्षक रोखू शकले नाहीयेत, बॉल पर्यंत गेले परंतु 2 धावा रोखता आल्या नाही. धावसंख्या पुढे सरसावते, गुणोत्तर बदलेल धावसंख्येचं. 35 धावा आहेत, 2 गडी बाद आता इथून पुढे बनवायच्या आहेत. 15 बॉल आणि 20 धावांचं धावसंख्येचं गुणोत्तर शिल्लक आहे. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन तुमने चुराया जो सनम, चोरून घेतल्या या 2 धावा ज्या मात्र चांगल्या पद्धतीने घेतल्या गेलेत. आपटलेला बॉल वेळेच्या चुकता नाहीये, पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटची आतलीकडे बॉलने घेतली आणि बाकीचं काम यष्टिरक्षकाने केली, कोणतीही धाव नाहीये. अजय मोरे यांचा मनोबल वाढवणारा हा बॉल आहे, याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल आणि किंबहुना एकाच दुसरी विकेट जर मिळाली ना तर मॅच मध्ये एक चांगला कंट्रोल गोलंदाजी करताना अजय मोरे आणू शकतात. या मॅचचं गांभीर्य लक्षात घेणं दोन्ही संघांना फार महत्वाचं आहे. डू ऑर डाय. खोलवर टप्प्याचा बॉल आहे, खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक घेत आहेत, एक संरक्षण देईल, फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न फसला. क्रिकेटमध्ये गलफान पणाला नाही थारा, चुकीला नाही माफी, मिळतील धावा 4 येतोय चौकार. ओहो सतीश चव्हाण होता यावेळी मात्र वेगाने चेंडू डाऊन दी ग्राउंड रिप्ले टेलिकास्ट पाहत आहे सतीशाला, मात्र अगदी थोडा वेळ लागला खाली झुकेपर्यंत, तोपर्यंत बॅकअप होता, पायाने अडवण्याचा प्रयत्न, क्रिकेटमध्ये फुटबॉल नाही चालला आणि निघून गेला 4 धावेसाठी, चौकार प्राप्त होतोय. ज्याची आपण चर्चा करतोय की क्षेत्ररक्षण हे हा देखील फार महत्वाचा घटक आहे क्रिकेटमध्ये. तिन्ही फॉर्मॅट मध्ये तुम्हाला उल्लेखनीय काम करावं लागतं. लॉंगॉनला खेळाडू आहेत, बॉलवरती झडप घालतायत, बॉल आल्या पावली त्याच वेगाने पुन्हा टाकलेला आहे, एक सिंगल धाब या बॉलच्या पाठीमागे मिळेल, स्ट्राईक बदललेला आहे. या 2 फलंदाजांमध्ये आता एक पार्टनरशिप उभी राहिलेली आहे, परंतु ही पार्टनरशिप कशा प्रकारे ब्रेक करता येईल ना याचा प्रयत्न निश्चित येणाऱ्या गोलंदाजांना करावा लागेल. इथून पुढे गुणोत्तर शिल्लक राहिलेला आहे. येणारे 12 बॉल आणि 15 धावेंची गरज इथून पुढे आहे. थँक्यू. पहा या स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय, आमचे ऑफिशियल स्पॉन्सर आहेत, चषक सौजन्य तुम्ही पाहताय माननीय श्री हिम्मत सिंगराव, कृष्णा ज्वेलरचे सर्वेसर्वा, त्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफीसाठी महत्वाची या ठिकाणी सौजन्य आलंय. तदनंतर आपण जर पाहिलं तर चषक सौजन्यामध्ये माननीय श्री वैभव दादा भालचंद्र भोईर, विभाग प्रमुख जीवगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आम्हाला चषक सौजन्य लाभलंय. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आम्हाला लाभलंय माननीय श्री सुरेश दादा सकपाळ, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय लोकप्रिय समाजसेवक माननीय श्री संदीप दादा म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलंय. त्याचबरोबर विशेष सहकार्य माननीय श्री शंकरराव मोरे साहेब, माजी नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका यांच्या माध्यमातून आम्हाला महत्वपूर्ण सहकार्य लाभलंय. त्याचबरोबर टेनिस बॉल सौजन्य अर्थातच आम्हाला ज्यांच्या माध्यमातून लाभलंय माजी सरपंच माजी पोलीस पाटील माननीय श्री लक्ष्मण बाबूराव चोरगे यांच्या माध्यमातून टेनिस बॉल सौजन्य आम्हाला लाभलंय. त्याचबरोबर विशेष सहकार्य माननीय श्री गोविंद किसन कदम, प्रोप्रा श्री बालाजी ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आहे. पाणी सौजन्य महत्वपूर्ण सौजन्य आहे माननीय श्री सतीश दादा चव्हाण, जे आयकॉनिक खेळाडू आहेत, युवा उद्योजक रोही कंस्ट्रक्शन यांच्या माध्यमातून हे सौजन्य लाभलंय. विशेष सहकार्य माननीय श्री मिलिंद शेठ रांजणे यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलंय. थँक्यू, धन्यवाद. डीजे अगदी समीकरण आपण पाहिलं तर 12 चेंडू 15 धावेची गरज. गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहिलं तर गोलंदाज अगदी व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. राहुल येतोय सध्या गोलंदाजीसाठी. पहा
समीकरण सर बदलतं निलेश सर. येणारे 12 चेंडू आता फक्त 14 धावेची गरज आहे. थोडीशी धावसंख्या कमी पडले की काय, कारण की सध्या आपण पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच बघायला भेटली. गोलंदाजांचा कस लागणार आहे या सामन्यामध्ये. वळवण्याचा प्रयत्न केला. संरक्षणासाठी डाव्या बाजूला 3 खेळाडू आहेत. डीप मिड विकेट, सी कॉर्नर आणि लॉंग ऑन. बाकीचं संपूर्ण क्षेत्र किरण सर खाली ठेवलेलं आहे. तुम्ही डीप स्क्वेअर लेगला, लॉंग लेगला, फाईन लेगला खेळू शकता, परंतु हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक, एक सिंगल धाव. ड्रिंक ब्रेक मध्ये बऱ्याच गोष्टींची चर्चा होते, बरेच प्लॅनिंग प्लॉटिंग होतात आणि ड्रिंक ब्रेक नंतर कहाणी कदाचित वेगळी राहते. मात्र या मॅचची कहाणी काय असेल, कारण की सध्या आपण पाहिलं तर समीकरण 11 चेंडू 13चं समीकरण आहे आणि सेंटर ऑफ द अट्रॅक्शन यष्ट्यांच्या मागे असलेला विकेट किपर गरागर क्षेत्ररक्षण फिरवतोय आणि कल्पेश सध्या मात्र स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय आहे. क्षेत्ररक्षक गली रिजन मध्ये अप्रतिम कॅच पकडली गेली आहे. विशालने पकडले ही कॅच. याआधी आपण पाहिलं तर पहिलं सेकंड इनिंगला जशी सुरुवात झाली विशालच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाली होती, मात्र तदनंतर कमलेशला मात्र आता माघारी पाठवलंय. कमलेश चाललाय माघारी, बॅक टू डकआउट. कहाणी राहील का वेगळी? स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला, परंतु पॉइंटच्या खेळाडूला क्लिअर करू शकले नाही आणि क्षेत्ररक्षक विशाल बॉलच्या खाली आले आणि त्यांनी पकडला एक चांगला झेल. विकेटचं होतोय पतन आणि जिथे आता मॅच बनवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. दोन्ही संघांसाठी आपण चर्चा करत आहोत की किरण सर एक सामना या दोन्ही संघांनी गमावलेला आहे आणि पहिल्या विजयाच्या शोधात दोन्ही संघ आहेत, त्यामुळे दोन्ही संघांच्या दृष्टीने हा सामना फार महत्वाचा समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. जे काय आहे ते 100% तुम्हाला द्यावं लागेल. आज नाही, आता नाही, याच वेळेला तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण की या मॅच मध्ये आता 10 चेंडू तब्बल 13 धावेची गरज आहे. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर नवीन बॅटर सध्या मात्र मैदानामध्ये येऊन दाखल झाला. रोहित कदम सध्या मात्र अगदी बॅटिंग साठी दाखल झाला मैदानामध्ये आणि गोलंदाजीसाठी राहुलने मात्र विकेट केली आहे प्राप्त याआधी. फटका क्रॉस बॅटेड. क्षेत्ररक्षक एका कॉर्नर रिजनला चेंडू गॅदर करतोय. फेकी पहा अगदी गोलंदाजाच्या दिशेने. बॅकअप असेल, चुकी होते. 1 कन्वर्ट इनटू 2 कदाचित या मॅच मध्ये हलक्यात घेतलं आणि तदनंतर आपण पाहिलं तर अगदी 2 धावा कंप्लीट केल्या. समय सूचकता फार महत्वाची गोष्ट आहे. पाहिलं की क्षेत्ररक्षकाने केलेली फेक थोडीशी वाईडिश आहे आणि त्यानंतर एका धावेचं रूपांतर बघता बघता फलंदाजाने दुसऱ्या धावेमध्ये केलेलं आहे. प्रत्येक धावेला फार महत्व आहे. किरण सर आपण उल्लेख करतो ना, आपल्या खिशामध्ये 1000 रुपये असेल ना तर आपण 10 रुपयाला महत्व देत नाही, परंतु 10 रुपये जर आपल्या खिशामध्ये राहिले ना तर 1 रुपयाला फार महत्व प्राप्त होतं. याही सामन्यामध्ये प्रत्येक धावेला फार मोल आहे. अगदी अप्रतिम इथे देखील दुसरी धाव कंप्लीट केले. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. चित्याची चाल आहे, हरणाची गती, कमेंट मेमना ऍक्शन, म्हणजे डोळ्याने इशारे करतायत दोघेही, कारण की या डीजेच्या आवाजामध्ये खेळाडूंचे आवाज एकमेकांना पोहोचत नसतात. अशा वेळी आय कोऑर्डिनेशन, आय कॉन्टॅक्ट हे महत्वाचं सूत्र असतं आणि त्याचा वापर यावेळी मात्र केला जातोय. डोळ्यांमध्ये इशारा केला आणि लगेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि तो इकडे यशस्वी होतोय. समीकरण बदलले. आता येणाऱ्या 8 बॉल मध्ये 9 धावांची गरज. दोन्ही संघ झुंजतायत, पाठीराखे व्याकुळ आहेत पहिल्या विजयासाठी. बॉल हवेत आहे, विकेटचं पतन. धावा येतात, विकेट जात आहेत, असा सुरू असणारा हा थरार. नक्की मात्र रॉयल मराठा टायगर संघाने सांगितले सहजासहजी आम्ही विकेट तुम्हाला देणार नाही आहोत, सहजासहजी आम्ही मॅच घेऊन देणार नाही आहोत, कारण की या मॅच मध्ये तुम्हाला मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील आणि समीकरण आता बदललंय. येणारे 7 आणि 9 धावा. चेक. पुढील आमचे ऑफिशियल स्पॉन्सर आहेत. मालिकावीर साठी गोल्ड कॉइन आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्य लाभलंय. अगदी प्रसिद्ध हाडवैद्य स्पेशलिस्ट ज्यांना म्हटलं जातं माननीय सचिन दादा वरखडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये गोल्ड कॉइन आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज कॅश प्राइज 5000 आहे, जे सौजन्य आम्हाला या ठिकाणी लाभत आहे. माननीय श्री संपत पुनाजी कदम समाजसेवक आहेत. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आहे, यामध्ये 5000 कॅश प्राइज आहे. माननीय श्री अनंत शंकर शिंदे भैरवनाथ एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आहे. स्पॉन्सरचं मनापासून धन्यवाद. बॅक टू कॉम्बॉक्स. अप्रतिम डाऊन दी ग्राउंड मिड विकेट रिजन. पहिली धाव वेगानं कंप्लीट केले. दुसऱ्या प्रयत्न चेंडू फेकला विकेट किपरच्या दिशेनं, मात्र तोपर्यंत ही देखील धाव होतीये कंप्लीट. या मॅच मध्ये मांग के नहीं देंगे तो छीन के लेंगे जरूर, या पद्धतीने केली आहे बॅटिंग. आता समीकरण बदललं जात आहे. येणारे 6 चेंडू आणि तब्बल 7 धावेची गरज आहे. 6 चेंडू 7 धावा आणि 7 धावा 6 चेंडू. चला घ्या स्पीड अप थोडासा. मी विनंती करेल
पुढची मॅच दोन्ही कॅप्टन्स येऊन थांबायचे, तयार राहायचे दोन्ही कॅप्टन्स पुढच्या मॅच साठी. कारण की मी विनंती करेल अर्जू 11 आपण तयार राहा, कारण की त्यांनी टॉस जिंकला आणि त्यांची आहे फिल्डिंग. अर्जू 11 ही मॅच समाप्त झाली तर लगेच आपण मैदानामध्ये उतरायचं. 6 चेंडू 7. 6 बॉल 7चा थरार आहे. कोणता संघ सामना घेऊन जाईल, कोणता संघ कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करेल. एक सामना मला असाही आठवतो, भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका. 6 बॉल 6ची गरज होती आणि टीम इंडियाची अशी काही गोलंदाजी चालली. अनिल कुंबळे यांनी सामना कंट्रोल केला, परंतु शेवटच्या 6 बॉल मध्ये भारतीय टीमला 6 धावांचा बचाव करायचा होता. त्यावेळेस मात्र अझरुद्दीन यांनी टीम मीटिंग बोलवली, परंतु अपयशाची घंटा आपल्या गळ्यामध्ये कोण बांधेल ना, त्यावेळेस समोर आले भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर. आणि सचिन सरांच्या कल्पक बुद्धिमत्तेमुळे भारतीय संघाने तो सामना जिंकला होता. 6 बॉल 6ची गरज असताना पहिल्या 5 बॉल मध्ये अवघ्या 2च धावा सचिन सरांनी दिल्या आणि शेवटच्या बॉल वरती विकेट कीपर अर्थात यष्टीरक्षकाकडे गेले आणि त्यांना म्हटले की तुला जेवढं मागं थांबता येईल ना तेवढं मागं तू थांब. असं नको व्हायला की बॅटची एज लागून बॉल सीमा पार झाला. तसंच घडलं आणि तो बॉल यष्टीरक्षकाने अडवला आणि भारतीय संघाने सामना जिंकला. याही बॉल मध्ये ती कल्पक बुद्धिमत्ता वापरली जाईल का, परंतु आलाय नकारात्मक. अगदी मी म्हणेल सचिन रमेश तेंडुलकर त्यांच्या त्या गोलंदाजीने तमाम विश्वाला एक संदेश दिला की तुमच्याकडे वेग नसला तरी चालेल, पण अचूक टप्पा तुमच्याकडे असला पाहिजे. आणि यावेळी मात्र आपण पाहिले तर अगदी एक्स्ट्रा धाव येणारे 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. आजचा मात्र मॅच बॉल टू इक्वेशन आले. यावेळी मात्र ड्राईव्ह केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून खेळाडू वेगाने येतोय. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असू शकतो. चेंडू विकेट किपर अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये. इथे धाव अगदी पळालेला नाहीये. नयन माघारी जातोय, नाराज होतोय, मागे जाता जाता अगदी कुरकुर करतोय, मात्र त्याला हे ग्राउंड सोडावं लागलंय. आणि सध्या प्रताप आहे स्ट्रायकिंगला. समीकरण 5 चेंडू आणि 5 धावा. बॉल टू रन आता हवे आहेत. जड पावलाने आता फलंदाज नयन माघारी येतील, परंतु जमेची बाजू काय असेल ना, तर प्रताप सपकाळ मैदानाच्या आतमध्ये आहेत. 5 बॉल 5चा हा थरार जिथे अंडरस्टँडिंग फसलं. किरण सर, ताळमेळ फार महत्वाचा आहे. मध्ये जीवन असो किंवा क्रिकेट आपण म्हणतो ना की एखाद्या नात्यामध्ये जर अंडरस्टँडिंग नसेल ना तर ते नातं शेवटपर्यंत जात नाही. आणि क्रिकेटमध्ये जर 2 फलंदाजांमध्ये जर अंडरस्टँडिंग नसेल ना तर ती भागीदारी शेवटपर्यंत जात नाही. त्याचा प्रत्यय आला. नयन माघारी आले. अगदी 5 चेंडू 5. भागीदारी म्हणजेच खेळांचा आकड्यांचा एक छोटासा संसार असतो जो खेळपट्टीवरती असतो. आणि तब्बल आता 5 चेंडू हव्यात 5. बॅटची कडा, बॉलने गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक धावतायत. थर्डमॅनला बॉल मार्गस्थ होतोय. अखेर सीमारेषेलगत अडवण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत क्षेत्ररक्षक. अप्रतिम फिल्डिंग. आता समीकरण बदललंय. प्रताप आहे सध्या स्ट्रायकिंगला. अगदी कमरेवरती हात ठेवलाय, थोडासा दमलाय. क्षमतेपेक्षा जास्त धावायला दम लागतो, पण क्षमतेपेक्षा जास्त धावायला देखील दमच लागतो. सध्या मात्र नॉन स्ट्रायकिंगचा बॅटर प्रशांत त्याच्या जवळ जातोय. थोडीशी चर्चा केली. शांत दोघेही उभे आहेत. या मॅच मध्ये धपा धाका दाखत असताना मात्र सध्या प्रतापला तुम्ही पाहताय. मात्र समीकरण येणारे 4 चेंडू आणि 3 धावेची गरज. एखादा निर्धाव चेंडू येतो, मॅच बनतीये. एखादी विकेट येते, मॅच घडतीये. काय घडेल, काय बिघडेल, काय बनेल. साहिल जाधव पुन्हा तयार होतील, ज्यांनी या अगोदर षटक हाताळताना प्रभावित केलंय. आज स्वतःला पुन्हा सिद्ध करतील का. कमी गतीचा बॉल फेकून दिला. विजयाचा कळस रवणारा फटका प्रताप सपकाळ यांनी ठोकलाय तो षटकार. अंगावरती येणारा कमी गतीचा बॉल फेकून दिला सरळ 7 धावेंसाठी आणि विजयाचा कळस रवणारा फटका प्रताप सपकाळ यांनी ठोकला षटकार. थँक्यू. अर्जू 11 संघ आपली प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये. टीम अर्जू 11 संघ प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत येऊ द्या, आपल्याला विनंती असेल. चला, मैदानाचा ताबा घ्या, आपल्याला विनंती असेल. टीम अर्जू 11 प्लेइंग 11 लिस्ट द्या आणि त्याचबरोबर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. इथून पुढे आपल्याला 2 मॅच खेळवायच्या आहेत, त्याची नोंद घ्या. सन्माननीय पुजारी सर या ठिकाणी उपस्थित आहेत, सेक्टर 4 कोपरखेडणे, आणि त्यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. तर सन्माननीय विकासभाई कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मॅन ऑफ द मॅच